नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपण काय करत आहोत रे? तर आपण आता सध्या सेकंड सेमिस्टरची रिव्हिजन करत आहोत. तर व्याकरण भागाची आपण आता सध्या रिव्हिजन करत आहोत. कंटिन्यू आपण आता प्रथम व्याकरण म्हणजे ग्रामर शिकणार आहोत. पहिला पाठ काय शिकणार आहोत? ग्रामर शिकणार आहोत. यानी आज हम लोग क्या करेंगे? फर्स्ट हम लोग क्या करेंगे? पूरा ग्रामर पार्ट कंप्लीट करेंगे. बाद में हम लेसन कंप्लीट करेंगे. ओके. तो सेकंड सेमेस्टर का ग्रामर की हम लोग अभी क्या कर रहे हैं? रिवीजन ले रहे हैं. ओके. तो चलो आज का पार्ट क्या है? वचन यानी नंबर. हां, तर बघा पुढे आपण नंबर शिकलो होतो की नाही. आता वचन म्हणजे काय? तर व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी एक आहेत की अनेक आहेत हे ज्यावरून आपल्याला समजते त्याला वचन असे म्हणतात. वचन कशाला रे म्हणतात? व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी एक आहेत की अनेक आहेत हे ज्यावरून आपल्याला समजते त्याला एक वचन असे म्हणतात. त्यास वचन असे म्हणतात. कळलं? तुम्हाला समजतं ना की किती आपली वस्तू असल्या तर किती वस्तू आहेत? 2 आहेत, 4 आहेत, 1 आहे. हे तुम्ही पाहिल्यावरच तुम्हाला कळतं ना. तर म्हणून इथे दिलं आहे हे जेव्हा ज्यावरून आपल्याला समजते त्यास वचन असे म्हणतात. तर पुढे पाहूया. बघा, वचनाचे 2 विभाग आहेत. किती विभाग आहेत? 2. ते कोणते? एक वचन, अनेक वचन. एक वचन, अनेक वचन. सिंग्युलर आणि प्लुरल नंबर. ओके. कळलं तुम्हाला? वचनाचे किती प्रकार? 2. एक वचन, अनेक वचन. वचन के कितने प्रकार हैं? 2. एक वचन, अनेक वचन. तो आज हम लोग क्या देखेंगे? सीखेंगे ग्रामर का एक वचन और अनेक वचन. चलो बघा, एका वचनाची व्याख्या आहे या ठिकाणी. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे हे कळते तेव्हा त्या नामाला एक वचन असे मानले जाते. कळलं? जब हम लोग मतलब यहाँ के क्या लिखा है कि जो भी वस्तु या चीज़ हो वो एक ही है, ये जिसके हम लोग समझ सकते हैं, ज्यावरून आपल्याला कळते, जिससे हम लोग समझ सकते हैं कि ये चीज़ है, ये वस्तु है, वो एक ही है, तो उसको क्या बोलते हैं? एक वचन मानते हैं, यानी कहते हैं. वो चीज़ एक ही है, ये हम लोग को समझ में आती है, तो क्या होता है? वो एक वचन होता है. उदाहरणार्थ, मुलगा, एक मुलगा, मुलगी, बरोबर, झाड इत्यादी. अभी यहाँ पे झाडे आलं तर काय होणार? अनेक वचन. आता इथे एकच झाड ना, एकच मुलगी. मुली लिहिलं आहे का? नाही. मुलगे लिहिलं आहे का? नाही. कळलं? मुलं लिहिली आहेत का? नाही. तर जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे हे कळते तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते. पुढे पाहूया आता अनेक वचनाची. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत हे कळते तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते. अभी हम लोग को बहुत चीज़ें रखे हैं और वो बहुत सारी चीज़ें वस्तु है, वो हमें समझ में आता है कि नहीं ये एक नहीं है, बहुत सारी है. ये जो हम लोग को समझ में आता है, कळते म्हणजे आपल्याला समजते, समझ में आता है, तो उसे क्या कहते हैं? अनेक वचन कहते हैं. जो चीज़ है उसका नाम है, वो बहुत सारी चीज़ है. अब बहुत पेंसिल्स यानी डिब्बे हो, बहुत सारे डिब्बे हो, बहुत सारे शूज़ हो, तो हम लोग क्या कहते हैं? जूते. जूता बोलते हैं? नहीं, जूते, बहुत सारे जूते.
तो उससे हम लोग को क्या समझ में आता है, नहीं ये बहुत सारी जूते हैं, तो वो क्या है, बहुत यानी अनेक वचन. समझ में आया. अभी देखो उदाहरणार्थ काय सांगितलं आहे, मुले, मुली, झाडे. हे काय झालं, अनेक वचन. बदलला ना, मुलं पहिला होती ना, बरोबर, मुले अनेक, मुलगी एकच मुलगी होती ना मगाशी, एक वचन, मुली अनेक वचन, झाड एकच होतं ना, आता झाडे अनेक वचन. म्हणजे तुम्हाला कळते, जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत, हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा ते नाम काय आहे, अनेक वचन मानले जाते. चला आता उदाहरणार्थ पाहूया आपण. बघा, पेन्सिल, एक पेन्सिल म्हणून एक वचन. पेन्सिली म्हणजे अनेक पेन्सिल्स आहेत ना, हम लोग देख सकते हैं ना, ये कितने पेंसिल्स है, बहुत सारे पेंसिल्स है, तो हम पेंसिल्स, पेंसिल प्रोनाउंस देखो, पेंसिल एक पेंसिल, पेंसिल्स एस लगता है ना, तो ये बहुत सारे हैं यानी अनेक वचन. पेंसिल एक वचन, पेन्सिल, पेन्सिली म्हणजे काय, अनेक वचन. कळते सगळ्यांना, येस. आता बघा, एक मुलगा अनेक मुलं, एक मुलगी अनेक मुली, एक झाड अनेक झाडे, एक वचन अनेक वचन. बघा, काही शब्दाचे एक वचन व अनेक वचन सारखेच राहते. आता काही असे शब्द आहेत की त्याचे एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच राहतं, ते बदलत नाही. उदाहरणार्थ कवी, कवीच राहणार. कळलं. देव, देवच राहणार. मित्र, मित्र, मित्रच राहणार. पक्षी, पक्षीच राहणार. कळलं. हे तुमच्या एक्झाम्पलसाठी दिलं आहे की तुम्हाला कधी कन्फ्यूज होईल, अरे पक्षी मग अनेक वचन काय होणार, एक वचन सांगितलं आहे पक्षी, मग अनेक वचनचं काय होणार, कन्फ्यूज व्हायचं नाही. म्हणून हे दिलं आहे की बघ, कवी आलं तर कवीच राहणार, देव आलं तर देवच राहणार, मित्र आलं तर मित्रच राहणार, पक्षी म्हणजे पक्षी. कभी कभी क्या होता है बच्चों, एक वचन और अनेक वचन ये एक ही रह जाते हैं, उसमें चेंजेस नहीं होते हैं कोई कोई वर्ड से. अभी यहाँ पे दिया है मैंने, कवि कवि, देव देव, मित्र मित्र, पक्षी पक्षी, वो चेंज हुआ नहीं. ओके. बी आगे, एक वचन आणि अनेक वचन. बघा, एक माणूस अनेक माणसे, एक वही अनेक वह्या, एक पुस्तक अनेक पुस्तके. कळलं सगळ्यांना. बघा बदल कसा घडतो. आता एक वचन आणि अनेक वचनाची अजून उदाहरणं दिली आहे. बघा, डोळा डोळे, खिडकी खिडक्या, झाड झाडे, आंबा आंबे, तारा तारे. कळलं. एक वचन अनेक वचन. आता बघा, खालील वचनाचे शब्दाचे वचन बदलून लिहा. तर बदलून लिहा आलं तर तुम्हाला पटकन आलं पाहिजे. गाडी गाड्या, बदललं वचन, येस. कविता कविताच राहणार, कविता आहे नाही, हिंदीमध्ये झाला मग तो वर्ड. कवी कविता, सॉरी कविता कविता. गाणे गाणी, रेघ रेघा, अक्षर अक्षरे, शाळा शाळा. बघा, वचन काय ते कुठे ठिकाणी बदललं नाही आहे. कवितेचं कविताच राहिलं, शाळा शाळाच राहिलं. कळलं. ओके. आता दुसरं पाहूया. खालील शब्दाचे वचन ओळखा. आता तुम्हाला ओळखता आलं पाहिजे हे कोणतं वचन आहे ते. आपको पहचानना है कि ये वचन कौन सा है. समझ में आया. अभी एक वर्ड दिया तो ये कौन सा वर्ड है वो आपको समझ में आना चाहिए. एक वचन है कि अनेक वचन है. देखो, महीने अनेक वचन, महीना लिहिला आहे का, नाही. फूल, एक फूल ना, एक वचन. पेटी, एकच पेटी आहे ना, मग एक वचन. कबुतरे, कबूतर लिहिलं आहे का, नाही. कबुतरे, अनेक वचन. कळलं सगळ्यांना. एक वचन आणि अनेक वचन कसं ओळखायचं. परीक्षेला वेगळं काही येऊ शकतं, हेच येणार नाही, वेगळे वर्ड येणार.
तर तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे. धन्यवाद.